बसळ त्यांच्या ओंजळीत अर्पण केली होती. एका हातात निखारे तर दुसऱ्या हातात फुलं उमलत होती. स्वराज्यासाठीच जन्माला आलेली ही वेडी माणसं राजांना विचारत होती की सांगा राज, घरादारावरती काय ठेवायचं आणि संसारावरती काय ठेवायचं. अशा वीर मावळ्यांना मातृभूमीच्या वतीने मानाचा मुजरा घेऊन जातो. क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटच्या कुंभमेळ्यात, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. पहिला चेंडू फेकला, त्याच्यावरती 2 धावा अंकित केल्यात. गोलंदाजी मार्क वरती या स्पर्धेचा पहिला चेंडू फेकलाय मॅन फ्रॉम गोळेवाडी आनंद याने. 2 फलंदाज आहेत वाशिवली संघाच्या माध्यमातून. एका बाजूला निलेश तर दुसऱ्या बाजूला भगवान. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक चांगली जोडी वाशिवली संघाची आपल्या समोर. यस, या चेंडूवरती आपण पाहतोय चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून या स्पर्धेचा पहिला चौकार येतोय. स्वागत केलंय 4 धावेने. लता वाडकर यांचं आगमन झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. मॅच चांगली आहे, चांगली फाईट आहे. ही खेळपट्टी आपण सातत्यानं पाहतोय की फलंदाजांना पोषक ठरणारी खेळपट्टी आहे. यस, इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा परंतु प्रयत्न फसला. चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या पाठीमागे. फेक केली जाईल. आणखी 2 धावा पूर्ण होत आहेत. म्हणजे हा चांगला चेंडू आहे आनंदचा. आनंदने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, फसवत होता फलंदाजाला. यस, इथे मात्र मोठा फटका खेळायचा आहे निलेशला. निलेशचा प्रयत्न फसतोय. तर मित्रांनो, याही स्पर्धेमध्ये तुम्हाला रिव्ह्यू सिस्टीम आहे. रनआउट, स्टंपिंग आणि बीमर या 3 गोष्टींसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. याची नोंद घ्या. बीमर, स्टंपिंग आणि रनआउट. यस, इथे मात्र पहिला फलंदाज कोसळलाय वाशिवली संघाचा निलेश. बॅक टू द पवेलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला जातोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आनंद गोळेवाडी संघाला 1 विकेट मिळवून देतोय. आठ धावा या धावफलकावरती लागल्यात. सुरुवात चांगली आहे परंतु आपण पाहतोय निलेशने एका बाजूने आपण पाहिलं सुरुवात चांगली करून दिली वाशिवली संघाला, परंतु आनंदने या 5व्या चेंडूवरती या निलेशची विकेट घेतली आहे. नवनाथ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं याच मैदानावरती नवनाथने चांगली फलंदाजी करून दाखवली आहे. अलीकडच्या स्पर्धांमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये नवनाथ दाखल झालाय. यस, खराब चेंडू आहे, खराब दिशा, त्याच्यावरती समाचार घेतलाय. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषा पार 4 धावींसाठी. एका षटकाचा खेळ संपला. 12 धावा आणि तुम्ही या खेळपट्टीवरती जर दिशाहीन गोलंदाजी कराल तर त्याच्यावरती मोहर ही 4 धावांची लागणार आहे. म्हणजेच काय, अचूक टप्प्यावरती भेदक मारा तुम्हाला करावा लागेल. आणि ज्याची आपण चर्चा करतोय की या खेळपट्टीबद्दल आतापर्यंत अनेक स्पर्धा याच मैदानावरती संपन्न झाल्या आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे जी खेळपट्टी आहे बोलबाला राहिलाय फलंदाजांचा. म्हणजे कुठेतरी जर तुम्ही दिशा भरकडता त्याचा फायदा फलंदाजाला होणार आहे, कारण हे मैदान 360 अंशाचं मैदान आहे. तुम्ही शप्पल होऊन खेळू शकता, बॅकफूट वरती जाऊन खेळू शकता, स्कूप करू शकता, पल्लू स्कूप मारू शकता. म्हणजे असे अनेक फटके पाठीमागच्या दिशेने तुम्हाला आज उद्या पाहायला मिळतील. भगवान मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. अजून एकही चेंडू खेळला नाही आणि अलीकडचा खेळ आपण पाहतोय भगवान ढवळे यांचा अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. आपण पाहिलं
वाशिवली संघाला पाठीमागच्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं योगदान भगवान ढवळे यांनी दिलं आणि अनेक मॅन ऑफ द मॅच आपल्या नावावरती करून घेतल्या. त्याचबरोबर आरडीएक्स प्रीमियर लीग मध्ये बेलापूरमध्ये चांगला खेळ त्यांनी करून दाखवलाय. गोलंदाज ऋषी निघतोय. येस, आवाज चांगला आलेला आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे, फेक केली जाते. पहा त्या ठिकाणी अतिशय फेक चांगली, परंतु थोडासा फेक पकडण्यामध्ये थोडस चुकी होते आणि त्याचा मोबदला आणखी एक धाव ही धावफलकावरती येते. ऋषीने आपण पाहतोय पहिला चेंडू उजव्यासाठी बाहेर ठेवलाय भगवान ढवळे यांच्यासाठी, परंतु भगवान यांनी त्याला खेळून काढला लॉंग ऑफ दरम्यान. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, खुलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. यस, अफलातून चेंडू बीड झाला. यष्टीरक्षक चेंडू जातोय सीमा रेषा पार, फरार. बाईच्या माध्यमातून या धावा 4 अंकित होतील. अठरा धावा धावफलकावरती लागल्यात. सुरुवात चांगली केलेली आहे वाशिवली संघाने. सुरुवातीला आपण पाहिलं निलेशने बॅटचा फेस ओपन केला, आक्रमकता थोडीशी दाखवली, परंतु आनंदने त्याला माघारी पाठवलं. यस, फुल टॉस, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि फलंदाज या ठिकाणी भगवान ढवळे इनफॉर्म फलंदाज माघारी. अक्षरशः नक्कीच मित्रांनो, या चेंडूला लॉलीपॉप चेंडूला तुम्ही कोणत्याही दिशेला खेळू शकला असता, परंतु भगवान ढवळे यांची बॅट थोडीशी हातामध्ये फिरली आणि याचा फायदा गोळेवाडी संघाला होतोय. आणि गोळेवाडी संघाने का जल्लोष करू नये, कारण भगवान ढवळे असा प्लेयर आहे की वन मॅन आर्मी कित्येक वेळा वाशिवली संघासाठी लढलाय आणि त्याच फलंदाजाला माघारी पाठवल्या ऋषीने. परंतु आज नशिबाची साथ ऋषीच्या पाठीमागे आहे. आपण पाहतो की तुम्ही खराब चेंडू जरी टाकला त्याच्यावरती विकेट मिळते. म्हणजेच की काय मित्रांनो, जेव्हा आपण पाहतोय दिवस तुमच्या असतात, नशीब तुमच्या जोडीला असतं, त्यावेळेस सर्व काही तुमच्या बाजूने घडत असतं. ऋषी निघतोय. येस, हा चेंडू चांगला आहे, पुनरागमन चांगलं केलंय. ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही एखादी विकेट घेता आणि तदनंतरचा चेंडू जर तुम्ही पाहिला, तो कॉन्फिडन्स असतो त्या गोलंदाजाचा आणि तेच या ठिकाणी वाढलेलं आहे या ऋषीचं. आणि जे सहभागी खेळाडू असतात ते सातत्याने आपण पाहतो की गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवत असतात. एक तुंबळ युद्ध रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स खेळायचा आहे, परंतु प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र कोणती धाव फलकावरती नसेल. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवनाथ आणि अभि, ही मिडल ऑर्डरची एक चांगली जोडी आहे. वाशिवली संघाची ॲबिलिटी आहे. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील असेल. चला मित्रांनो, स्पीडअप घ्या, आपण वेळ घेऊ नका. यस, चेंडू येऊ दिला. पाडलांची गोलंदाजी, नवनाथने या चेंडूला सन्मान दिलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. वाशिवली संघ हा जाऊन पोहोचलाय. एकोणीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या ऋषीने. चला, यानंतरची मॅच वासोळे विरुद्ध बलकवडी. आपण तयार राहायचं आहे. जसा पहिला डाव संपेल तसं मात्र तुम्हाला टॉस साठी आमंत्रित केलं जाईल.
गोलंदाज सुरेश मॅन फ्रॉम गोळीबाडी तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्क वरतून निघतोय या नवनाथ साठी. यस, नवनाथच्या बॅट मधून फटका चांगला आलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय. या फटक्याला रोखण्यासाठी एक धाव अंकित होते. आता मात्र अभि स्ट्राईक वरती गेलाय. नक्कीच मित्रांनो, जर वाशिवली संघाला ही मॅच जिंकायची असेल तर खूप काही या जोडीवरती निर्भर आहे. शपल होऊन अभिने या फटक्याला खेळलाय. नक्कीच एक थोडासा हाफ चान्स होता त्या ठिकाणी. शॉट स्क्वेअर लेगला, परंतु चेंडू हातातून निसटला, कॅच सुटले. आणि अभिची विकेट ही खूप महत्वाची आहे. अभि ही मोठमोठे फटके कित्येक वेळा खेळताना आपल्याला मैदानावरती दिसलाय, परंतु त्याची झेल सुटली. परंतु स्ट्रायकिंग एंडला नवनाथ, या नवनाथने आपण पाहिलं की अनेक स्पर्धा अलीकडच्या काळात गाजवल्यात, अनेक वेगवेगळे फटके या नवनाथने दाखवलेत. यस, आता मात्र नवनाथने सूत्र आपल्या हाती, चेंडू येतोय सीमारेषा पार, पहिला षटकार या स्पर्धेचा, हवाई फायर. आणि ज्यावेळेस आपण चर्चा केली की या नवनाथने अलीकडच्या स्पर्धा गाजवल्यात, अनेक स्पर्धेमध्ये एक चांगली फलंदाजी केली आहे, म्हणजे जबाबदारी सुरेश समोर असेल की या फलंदाजाला माघारी कसं पाठवायचं. आतापर्यंत आपण पाहतोय आनंद आणि तदनंतर जर आपण पाहिलं ऋषी, एक चांगली गोलंदाजी, दोन्ही खेळाडूंनी एक एक विकेट नक्कीच घेतली, आपलं काम त्यांनी केलं. परंतु आता मात्र ऋषीचं काम, सुरेशचं काम आहे या षटकामध्ये विकेट घेणं. यस, आता मात्र हा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाऊन ट्रॅव्हल होतो की काय, परंतु पहा त्या ठिकाणी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन दरम्यान सी कॉर्नर पर्यंत हा खेळाडू धावत गेला, परंतु त्या ठिकाणी झेल सोडली. प्रयत्न चांगला होता, कारण एवढ्या लांबून आपण पाहतो अंतर आहे लॉंग ऑन ते काऊ कॉर्नर, हा प्रवास या खेळाडूने केला आणि शेवटच्या क्षणी थोडीशी चुकी आणि झेल हातातून निसटली. धावा मिळतील आणखी 2, नवनाथला जीवनदान मिळालंय. आणि अलीकडच्या काळामध्ये अशा कॅचेस पकडणं खूप महत्वाचं. येस, नवनाथने हाही चेंडू हवेत खेळलाय, एलिव्हेशन जास्त आहे. येस, हाही चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडला, आणखी 2 धावा अंकित होतील. नक्कीच कुठेतरी एलिव्हेशन जास्त देतोय नवनाथ, उंची चेंडूला जास्त येतोय, लांबी कुठेतरी कमी ठेवतोय. थोडासा जो फेस आहे शेवटच्या चेंडूला खूप ओपन करतोय, म्हणून की काय हे चेंडू खूप हवेमध्ये जात आहेत. थोडस एलिव्हेशन बॅटचं कमी जर नवनाथ ठेवतोय तर फटका नक्कीच चांगला येणार आहे, परंतु सुरेश निघतोय. येस, हे चांगलं क्रिकेट आहे. तुमचे 2 फटके फसल्यात, तदनंतर तुम्ही एक धाव घेता, नॉन स्ट्रायकर एंडला जाऊन उभं राहता, तर चांगलं क्रिकेट म्हटलं. आता धावफलकावरती मी जातो. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती. या मैदानावरती जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल 50+ हे टार्गेट जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवता, तेव्हा कुठेतरी जाऊन तुम्ही 40-45+ धावा बनवता. म्हणजे हे टार्गेट, एखाद्या संघाची मॅच असते आणि त्या संघाच्या दरम्यान काय नियोजन प्लॅनिंग हे खूप महत्वाचं असतं. बघा, आपण नियोजन प्लॅनिंग जर म्हटलं की सातत्यानं चर्चा करत आलो, ज्या संघाविरुद्ध मॅच आहे त्या संघाबद्दल नियोजन करणं, प्लॅनिंग करणं, कोणते 4 गोलंदाज कोणत्या फलंदाजांना गोलंदाजी करतील, कोणते आपले फलंदाज कोणत्या गोलंदाजाविरुद्ध हात खोलतील, म्हणजे नियोजन प्लॅनिंग असतं. कोणता खेळाडू कोणत्या रिजन मध्ये उभा करायचा क्षेत्ररक्षणासाठी, कोणत्या खेळाडूला कोणत्या दिशेने क्षेत्ररक्षण सजवायचं, म्हणजे क्रिकेटमध्ये याची प्लॅनिंग आणि नियोजन हे करणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्या खेळाडूंचं खेळाचं सादरीकरण अतिशय चांगलं असतं तो संघ ती मॅच जिंकत असतो. गोलंदाज अर्जुन, पहिला चेंडू खराब चेंडू, समाचार घेतलाय, चेंडू जातोय सरळ. या स्पर्धेचा 2रा षटकार. चेंडू हवाई मार्गाने स्वार झाला 7 धावेंसाठी. नक्कीच नवनाथ याने सूत्र आपल्या हाती घेतलीत आणि ज्या झेल सोडल्या नवनाथचा त्याचा उपद्रव हा खेळाडू दाखवतोय. आणि का तुम्ही माझ्या झेल सोडल्या हा दाखवून देतोय. आणि जर आपण पाहिलं
की जर या खेळाडूची झेल घेतली असती तर हा षटकार कुठेतरी वाचला असता, परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. पुन्हा एकदा तीच लाईन द लेन, पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा तोडली, धगधगता लावा स्वराज्याचा छावा आणि या 6 धावा षटकार. तर या स्पर्धेतला तिसरा षटकार आपल्या समोर. पुन्हा एकदा हवाई फायर, चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार डिझिया. आपण सातत्यानं चर्चा केली की अलीकडच्या स्पर्धांमध्ये नवनाथचा बोलबाला राहिला वासिवली संघाच्या माध्यमातून. आपण पाहतोय महाराज चषक 2021 अलीकडेच पर्व संपन्न झालं, त्याच्यामध्ये चांगली फलंदाजी या नवनाथनेही केली होती. यस, खोलवर टप्प्याचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न फसला, परंतु यष्टिरक्षकही फसला. आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक षटकारांची जर कोणी पूर्ण केली असेल, यस, बाईकच्या माध्यमातून या 3 धावा अंकित केल्या जातील. तर मित्रांनो आपण पाहतोय संदीप दादा धनावडे यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेला लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मित्रांनो जर तुम्ही लागोपाठ 3 चौकार मारता तरीही माननीय श्री संदीप दादा धनावडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि 3 विकेट लागोपाठ तुम्ही घेता तरीही 501 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि नवनाथ हा माघारी परतलाय, ज्याने माफ करा अभि माघारी परतलाय. खेळण्याचा प्रयत्न नक्कीच त्याने केला, परंतु त्या ठिकाणी फसला आणि अभिला माघारी जावं लागतंय. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती अर्जुन यांचा. चर्चा नक्कीच करूया या मॅच बद्दल. स्पीडअप घ्या मित्रांनो. यस, या चेंडूवरती फसवलंय, परंतु थोडस आज आपण जर पाहिलं तर अर्जुन गोळे थोडेसे फसले. ज्यावेळेस स्लोअर चेंडूचा मारा त्यांना करायचा होता, परंतु ते चेंडू फुलटॉस झाले आणि त्याचा फायदा नवनाथने घेतला. पहिला डाव संपलाय वाशिवली संघाचा. 53 धावा धावफलकावरती लागल्यात मित्रांनो. 54 धावेंचं लक्ष असेल. येणारे चेंडू 24 चेंडू 54 धावा 24 चेंडू. हे मॅचचं समीकरण पुढील 4 षटकांसाठी असेल. चला वाशिवली संघ, आपण स्क्वॉड घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. बरोबर मित्रांनो तुम्हाला 10 वाजता या दुसऱ्या डावाचा पहिला चेंडू फेकायचा आहे, याची नोंद घ्या. चला टॉस साठी या. वासोळे विरुद्ध बलकवडी. टॉस आपला केला जाईल. वासोळे विरुद्ध बलकवडी अशी या स्पर्धेची दुसरी मॅच आपल्या समोर असेल. जर मित्रांनो प्रत्येक नियमाचं काटेकोरपणे पालन केलं जातंय, जर पहिला चेंडू दुसऱ्या डावामध्ये पडला आणि आपण जर टॉस उडवला नसेल आणि जो संघनायक नसेल त्याला 2 धावांची पेनल्टी असेल. तुमचा राखीव खेळाडू आमच्यापर्यंत असणं खूप महत्वाचं आहे. आणि